काय सुरू आहे इथे? काय म्हणजे सर, कमळीने गद्दारी केली आहे? तू जीएस झाली म्हणून काही पण करशील का? तू एकदा अनिकाला माफ केलेलंस ना, मग पुन्हा हे केस उकरून काढायची काय गरज होती? तिच्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये पाठवायला सगळे नाही म्हणणार. स्वतःचा बदला घ्यायच्या नादात पूर्ण कॉलेजचं नाव खराब केलंस तू. एक मिनिट अहो काय बोलायला लागलाय तुम्ही सगळे? मी खरंच काय केलेलं नाही आणि मला तेवढं डोकं आहे की जर मी असं काय बोललं तर आपल्या कॉलेजची आबरू जाईल आणि अन्नपूर्णा मॅडमला मी वाईट वाटेल. मी कुणाशीच गद्दारी केलेली नाही ना, मला कसली केस ओपन करायची आहे ना कुणाचा बदला घ्यायचा आहे. मी कवाच अन्नपूर्णा आजीसनी वाईट वाटेल असं कधीच नाही वागणार. झालं तुझा ड्रामा करून. तू माझं नाव खराब करायला, कॉलेजचं नाव खराब करायला आली आहेस. थांबा थांबा, एक मिनिट. कमळीने असं काहीही केलेलं नाहीये. जरा डोकं वापरा. जर का तिला जेलमध्ये टाकायचं असतं ना तर तेव्हाच टाकता आलं असतं. पण अनिकाच्या भविष्याचा, तिच्या फ्युचरचा विचार केला, आयुष्याचा विचार केला आणि म्हणून कमळीने ती कंप्लेंट मागे घेतली. आता कशाला ती सगळं हे उकरून काढेल? कमळीचा या बातमीशी काही संबंध नाहीये. संबंध आहे रेश, संबंध आहे. संबंध नसता तर तिच्या नावाची आणि माझ्या फोटोची बातमी कशी आली असती आज? ए तू वेडी आहेस, लहान आहेस, ग्रो अप. नो, मी शांत बसणार नाही. हिने माझं लाईफ बर्बाद केलंय. तू माझं नाव खराब केलंय. तू मुद्दाम हे केलंय. विचारा ना सगळ्यांनी, का करतेय ती माझ्यासोबत असं? हा, माझ्यासोबत का करतेय? का करतेस तू? आमच्या कॉलेजची बदनामी का करतेस? सगळ्यांसमोर चांगलं बनायचं ना नाटक करते तू कमळी. कमळी मोहिते. कमळी मोहिते.